तर राम राम नमस्कार मंडळी, परत एकदा आमच्या माळावर निघालो. पोळ्याच्या करीनिमित्त जेवण आहे माळावर, म्हणून जेवण करायला. आम्हाला रस्त्यात भेटले प्रसिद्ध उद्योगपती गुंडू भाऊ आणि मांजरे बापू. तर अशा प्रकारे आम्ही माळावर पोहोचलो हळूहळू, आणि पाहत होतं काय गाड्याची पार्किंग पूर्ण फुल, पण पैसे घ्या कोणीच नको. काय करावं आता. लगेच मग काय दाजीचा पण एक घेतला फोटो काढून. ये देखो हमारे आपा का पेड़ा, ये बहुत दिखता येड़ा, लेकिन इसका पेड़ा है बहुत भारी, खाओगे तो जानोगे, शक्कर में पानी डाल के घोल घोल के बनाता. मग काय रस्त्यात भेटले आमचे दोन मित्र जीवन चांदा. ते म्हणत होते चल जेवण करू. मी म्हणलं थोड्या वेळानं करू. मग काय लोक फारच सिरियस होऊन भजन ऐकत होते. चांदा म्हणला मग एक फोटो काढत, मी नाही तर लढतो जोरात. मग काय सगळ्या लोकांचे जेवण चालू होते रपारप. त्यानंतर आमचे भेटले मातीलावा संघटनेचे अध्यक्ष. त्यानंतर हे शाहरुख खान पळून चालला. पप्प्या म्हणत होता माझं लग्न होते की नाही मामा. आणि हे आमच्या आशिषला होतं कांबळे पैसे देते की नाही याचं टेन्शन. आशिषला म्हणलं कांबळेकडून पैसे काढून देतो. हे आमच्या गावचे चॉकलेट बॉय. त्यानंतर आमच्या गावचे भावी नवरदेव दिनेश भाऊ यांनी काढला मोबाईल आणि दिली शाहरुख खानवाली पोच. त्यानंतर मामाला म्हणलो राम राम. मामा म्हणले राम राम, ओके बाय सी यू. त्यानंतर काय आमचं जेवण झालं. मग आम्ही लगेच रक्तदानाकडे गेलो. त्यानंतर माझ्यासोबत होता दिनेश. दिनेशला म्हणलं रक्त दे. दिनेश म्हणला माझ्या शरीरात रक्तच नाही, मी कशाला देऊ. त्यानंतर सचिन भाऊ आणि सतीश भाऊ हे दोघं पण रक्तदान करत होते. मग आमचे गोलू भाऊ म्हणले मी कशाला मागावं, मी पण रक्तदान करणार आणि सगळ्या गावाचं भलं करणार. त्यानंतर काय आमच्या गावातली भजनी मंडळ एक खाट्या बसून होते. नंतर काय आमचे सोनूदाजी म्हणत होते बाबा रक्ताची सोय किती मोठी राहते रे. सरपंच म्हणत होता रक्त द्या, आणि पाटील म्हणत होता एखादी पावती फाडा, आणि गजी मामा म्हणत होता तुम्हालाच मी सरपंच करतो. पण मी म्हणलं नाही. मग काय आमचे मामा म्हणले वजन करू. मामाचं वजन झालं 168. मला म्हणले जावं तुमचं पण करू, पण माझं झालं 75. आणि आमचे DN माने काका म्हणत होते तुला लई मारतो लवकर उतर. मग मी उतरलो बापू, काय करू आता. आणि त्यातून पळत निघालो. मग बापूचा फोटो काढला. मग काय बापू उभी राहिले आमच्या अमृतपुरीवानी. मग काय त्यातून निघालो भजनाकड. म्हणलं चला भजन ऐकावं. मग तिथं आमचे सोनूदाजी दिसले. सोनूदाजी म्हणले लग्न लवकर झालं पाहिजे दाजी माझं, म्हणून मी जास्त देवाला येत आहे. त्यानंतर लगेच रिटायर्ड PSI दयानंद भाऊ भेटले. ते म्हणले खरमुरे खाऊ पेढ्याच्या दुकानावर. मग काय मंदिराच्या बाहेर आलो. मग भेटलं गण्या मोन्या आणि पाय तोंड झाकायलेलं सोन्या. मग लगेच गावाच्या दिशेने निघालो, कारण शेतात होती गाय, गाईला टाकला नव्हता चारा. मग काय पाहत होतं काय गाड्याचा लई मोठा ताप आला. असं वाटलं की ट्रॅफिक पोलीस येतात की काय. त्यानंतर लगेच PSIला फोन केला. PSI दयानंद खाली आली आणि ट्रॅफिक मोकळी करून दिली. खाली आल्यावर भेटले आमचे भावी नवरदेव एर्टिका संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे वडील साहेबराव मामा. चला म्हणजे ढानकी. मग काय चला म्हणलं आता निघू ढानकीकडे निघालो. त्यानंतर रस्त्यात भेटले प्रसिद्ध उद्योजक देवानंद भाऊ टापरे. देवानंद टापरे भाऊसोबत होते आमचे रवी भाऊ ड्रॅगन फ्रूटवाले. मग काय ढानकीकडे जाताना भेटले चातारीचे इम्रान हाशमी. ते म्हणले इथं कामाला गेलतो. म्हणलं चला पुढे निघू. मग निघालो ढानकीकडे गेल्यानंतर हे पण आमचे नाना भाऊ पटोले, त्यानंतर संदीप भाऊ, त्यानंतर आमचे गणेश भाऊ, आमच्या गावचे प्रसिद्ध व्यापारी बाळू भाऊ.